सर्वांना नमस्कार. आज आपण ई-के-वाय-सी आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती पेंडन्सी आहे हे वारंवार ऑफिसला न विचारता आपल्याच लॉग इन मधून कशा पद्धतीनं पाहायचं, म्हणजे कुठले मजूर आपले के-वाय-सी करायचे बाकी आहेत त्याच्याबद्दल आज आपण डेमो बघतोय. आपण हे नरेगा पेजवरती जाऊन जे ग्रामपंचायतचं लॉग इन आहे त्याच्यावरती जायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये डेली बेसिसवर जसं आपण डाटा एंट्री करतो त्याच पद्धतीनं याच्यामध्ये आपण लॉग इन करायचं आहे. हे आपण ID पासवर्ड टाकून घेतोय. हे लॉग इन झाल्याच्या नंतर आपण रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्रामपंचायतचं लॉग इनचं हा विंडो ओपन झाल्याच्या नंतर आपण हे इथं आल्याच्या नंतर वर्कर्स ABPS आधार सेडिंग ऑथेंटिकेशन NCPI NPCI स्टेटस रिपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर असा विंडो ओपन होईल आपल्या ग्रामपंचायतचा. याच्यामध्ये ऑल वर्कर्स, ॲक्टिव्ह वर्कर्स, पेंडिंग केस फॉर आधार सीडिंग, ऑथेंटिकेशन, NPCI मॅपर, चेकर याचे 3 ऑप्शन दिसतील आपल्याला. ह्या ऑल वर्कर्सवरती टिक करायचं नाही आपल्याला, फक्त ॲक्टिव्ह वर्कर्सवरती टिक ठेवायचे आणि हे पेंडिंग केस जे आहे ते कट करायचं आहे. असं केल्याच्या नंतर इथं आपल्याला ग्रामपंचायत निवडायची आहे. हे आपण ग्रामपंचायत निवडली. आपण याच्यामध्ये एक बघू शकतो की पूर्ण हे वर्कर आहेत आपल्या म्हणजे ग्रामपंचायतमधले. असे पुढं पुढं पेज वगैरे येत जातात. म्हणजे टोटल आपले ॲक्टिव्ह वर्कर किती आहेत? 585 वर्कर आहेत. तर आपण हा डेमो घेतोय. याच्यामध्ये आपण बघू शकतो की 1 नंबरचा हा 100 नंबरचा एक मजूर आहे, म्हणजे लेडी फिमेल आहे ते संगीता नरसिंह थोरात. यांचं आपण जर बघितलं तर हे म्हणजे जेंडर, त्यांचे पण ॲप्लिकंट किती आहेत, त्यांचं आधारनुसार नाव, त्यांचं आधार सीडिंग केलेलं आहे का, ऑथेंटिकेशन झालेलं आहे का, ABPS इनेबल म्हणजे आपलं ॲक्टिव्ह वर्कर आहे त्याच्यासाठी पूर्णतः याला येस येईल, याच्यासाठी येस येईल, आधार सीडेल येस येईल. फक्त आता महत्त्वाचा मुद्दा काय, आपल्याला ही KYC डन म्हणजे झाली किंवा नाही हा दर्शवणारा हा जो कॉलम आहे लास्टचा, याच्यामध्ये आपण बघू शकतोय हे टोटली येस जिथं जिथं आहे ते पूर्ण वर्कर म्हणजे KYC झालेले आहे. आणि तर जिथं नो आहे ते वर्कर आपण हे बघू शकतोय की 1272 नंबर जॉब नंबरचं एक कानुपात्रा हनुमंत फरताडे या नावाचे जे वर्कर आहेत त्यांचं KYC झालेलं नाही. असं जिथं जिथं नो दिसतंय ते आपले मजूर KYC करायचे राहिले. त्याच्यासाठी एक सोपी पद्धत अशी की बाबा प्रत्येक पेज आपण बघत राहण्यापेक्षा एक सोपी पद्धत अशी की हे डाउनलोड एक्सेल मध्ये जर गेलो तर हे आपण एक्सेल डाउनलोड केलं. हे डाउनलोड केल्याच्या नंतर अशी आपल्याला एक सीट येते. सीट आल्याच्या नंतर ही आपण ओपन करायची आहे सीट. हे आपल्याला पूर्ण रिपोर्ट आलेला आहे. मगाशी जे आपण पाहिलेलं होतं तुम्ही, याच्यामध्ये टोटल ग्रामपंचायतमध्ये जे वर्कर आहेत ते 585 वर्करची यादी आलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं एकच आहे की यांची KYC झालेली आहे किंवा नाही. इथं आपण फिल्टर लावूयात, म्हणजे येस असेल म्हणजे झालेली असेल तर येस येतोय, नसेल तर नो येतोय. आता हे नो वाले म्हणजे पूर्ण आपले जे पेंडिंग वर्कर आहेत KYC करायचे ते असं नो मध्ये आलेले आहेत. म्हणजे ह्या ग्रामपंचायतमध्ये 585 पैकी आपले टोटली 95 मजूर इथं काउंट दाखवतोय. 95 मजूर हे KYC करायचे पेंडिंग आहेत. एवढीच यादी काढून जर ग्राम रोजगार सेवकांनी काम केलं तर मॅक्झिमम 1 ते 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल. आणि आपल्याला नक्कीच या व्हिडिओ पाहून आपल्याला KYC करण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.